मी आता मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणमधल्या वाशिष्ठी पुलाला जोडून चिपळूण शहरातून जाणाऱ्या पुलावर उभा आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता. या ठिकाणी या पुलाचं जे काम आहे ते रखडलेलं आहे. मोठ्या प्रमाणात अजून काम बाकी आहे. आपण जर बघितलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात डेडलाईन्स दिल्या होत्या. मात्र त्या पाळल्या गेलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी कोकणात आले होते. त्यावेळी त्यांनी 31 मे 2026 ची डेडलाईन दिली होती. परंतु आपण या ठिकाणी कामाची वस्तुस्थिती पाहिली तर आपल्या सहजपणे लक्षात येईल, की अजूनही मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी बाकी आहे. चिपळूण शहरातून जाणारा हा उड्डाणपूल अ, जवळपास पावणे 2 किलोमीटरचा आहे आणि 96 पिलर्स आहेत आणि या पुलाचं काम अजूनही बाकी आहे. त्याचप्रमाणे माणगावमधील बायपास असेल किंवा लांजा असेल, राजापूर असेल, येथील जर आपण पूल बघितले तर पुलांची कामं रखडलेत. काही ठिकाणी संगमेश्वर सारख्या भागात रस्त्याची कामंही रखडलेली आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी 31 मेची दिलेली जी डेडलाईन आहे ती कुठेतरी अ, हवेत विरल्याचं आपल्याला दिसत आहे. पुन्हा एकदा नितीन गडकरींची डेडलाईन चुकलेली आहे. आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम 31 मे पूर्वी पूर्ण होईल असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं होतं. मात्र हे आश्वासन हवेत विरलेलं आहे. पुन्हा एकदा नितीन गडकरी नवीन डेडलाईन देतील का? हे पाहणं गरजेचं आहे. शिवाय येत्या पावसाळ्यात गणेशोत्सवात महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. एवढं मात्र नक्की. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.